की यावेळेस आपल्याला जर भारतीय जनता पार्टीची सरकार आणायची आहे तर जास्तीत जास्त सीटा आपल्याला भारतीय जनता पार्टीची निवडेल आणि सगळ्यात जास्त अपेक्षा आपल्या गोंदिया जिल्ह्यात नाही, कारण इथं 4 पैकी 4 भारतीय जनता पार्टीच्या सीटा आपल्याला निवडून द्यायच्या की नाही द्यायच्या? ताकदीने हात वर करून नमस्कार मित्रांनो, MKM न्यूज 24च्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। गोंदिया जिल्ह्याच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक सडक अर्जुनी येथील आशीर्वाद लॉन येथे दिनांक 4 ऑगस्ट रोजी संपन्न झाली। यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना विविध विषयावर संबोधित केले। विधानसभा निवडणुकीसाठी थोडाच अवधी आता शिल्लक आहे। याच पार्श्वभूमीवर भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना अधिक ऊर्जेने काम करायचे आहे, पुन्हा जोशाने आणि जोमाने मैदानात उतरायचे आहे असे आवाहन करण्यात आले। केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत जनहितासाठी राबविण्यात आलेल्या योजना, कल्याणकारी निर्णय समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवायचे आहेत। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नारा आहे सबका साथ सबका विकास। यानुसार आपल्याला आता काम करायचे आहे असे मत यावेळी व्यक्त केले। तसेच महायुती सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकरी, महिला, कामगार, कष्टकरी, विद्यार्थी यांसाठी राबविलेल्या आणि राबवित असलेल्या विविध योजनांची यावेळी सर्वांना माहिती दिली आणि ही माहिती सर्वांनी प्रत्येक जनसामान्य नागरिकांपर्यंत कशी पोहोचवावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोटेकर, माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, माजी खासदार अशोकजी नेते, माजी खासदार सुनील मेंढे, आमदार परिणय फुके, आमदार विजय रहांगडाले, जिप अध्यक्ष पंकज रहांगडाले, माजी आमदार संजयजी पुराम, माजी आमदार हेमंतजी पटले, जिल्हा अध्यक्ष येसुलाल उपराडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक इंगळे, माजी जिप अध्यक्ष विजय शिवनकर, माजी आमदार खोमेश रहांगडाले तसेच 2000च्या वर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। संविधान लागू झालं 26 जानेवारी 1950 ला संविधान लागू झालं, तेव्हा त्या संविधानाच्या प्रास्ताविकामध्ये होतं आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम गणराज्य घडवण्याचा 1973 मध्ये इंदिरा गांधीनं त्याच्यामुळे खोडतोड केली। आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम धर्मनिरपेक्ष समाजवादी लोकशाही गणराज्य घडवण्याचा। आता फरक तुम्हाला विचार करायचा आहे, संविधानामध्ये पहिल्यांदा मोडतोड कुणी केली तर ती काँग्रेसने केली। दुर्दैवानं त्या आमच्या माथी मारतात। या देशामध्ये आणीबाणी लावायचा कायदा नव्हता, त्यांनी पहिल्यांदा आणीबाणी लावली, असंख्य त्यांनी या ठिकाणी पाप केली आणि आपल्यावर त्याचं दळभद्री आपल्यावर आणलं आणि आपण सगळे भोळे बाबळे लोक, हा समाजच आपला जर 75% लोक, हा सामान्य शेता मातेमध्ये राबणारा लोक आहे, याला काय माहित काय होतंय? या आमच्या सगळ्या सामान्य लोकांना हा टॅप पडला आणि तुमच्या लक्षात तुमच्यासाठी आणून देतो, सगळ्यात जास्त या ठिकाणी जर कोणत्या दुरुस्त्या करण्यात आल्या असतील तर त्या काँग्रेसच्या काळामध्ये झाल्या। त्याच्यामुळे तुमची या अनुषंगानं आपल्या सगळ्यांना ही माहिती घराघरापर्यंत जाणं गरजेचं आहे। दुसरा एक विषय, आता 1 ऑगस्ट 2024 ला एक निर्णय आला। हा निर्णय माझ्या अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या भविष्यामध्ये सगळ्या बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा असेल। सुप्रीम कोर्टानं सर्वोच्च न्यायालयानं 7 जजेसच्या बेंचेसनं या ठिकाणी जो निर्णय दिला की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या मध्ये वर्गवारी करण्याचा उपवर्गीकरण करण्याचा निर्णय 1 ऑगस्ट 2024 ला म्हणजे आता आलेला आहे आणि याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता पण नाकारता येत नाही। आपल्याला समजून घ्यावा लागेल हा विषय, नाहीतर याचे पत्ते पण भारतीय जनता पक्षावर पाडण्याचा एक प्रयत्न होऊ शकतो। काँग्रेस तेच धंदे करते, निवडणूक आली का त्याच पद्धतीने केलं जाते। आणि दुसरा एक विषय परत येईल, त्याच्यामुळे हा विषय आता मी या ठिकाणी समजावून सांगणार नाही, पण तुम्हाला जेव्हा केव्हा वाटेल हा अत्यंत सेन्सिटिव्ह असे 2 विषय असतील। भारतीय संविधान, त्याच्यामध्ये वेळोवेळी बदल कुणी केलं, घटनेमध्ये बदल केलं हे काँग्रेसने केलं आणि आता पण जे काही झालेलं आहे याच्यात भारतीय जनता पक्ष
अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका या ठिकाणी राबवणार आहे। आणि मला वाटते हा पण आपल्याला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमध्ये या ठिकाणी वर्गीकरणाचा जो सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला त्याच्यामध्ये पण आपल्याला विचार करावा लागेल भविष्यामध्ये। हा अत्यंत मोठा विषय या ठिकाणी मी सांगणार नाही, परंतु सुप्रीम कोर्टानं ज्या पद्धतीनं हा निर्णय दिला, माननीय राष्ट्रपतींच्याकडचा निर्णय, सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय आहे, त्याच्यामुळे सामाजिक उपवर्ग जे आहेत अनुसूचित जातीतले अनुसूचित जमातीतले त्याच्यातल्या ज्या पोट जाती आहेत या पोट जातींमध्ये भविष्यामध्ये वर्ग संघर्ष निर्माण होण्याची शक्यता। आम्हाला इतकं मत आरक्षण द्या, आम्हाला इतकं आरक्षण द्या, कारण तो अधिकार त्यांनी राज्याला दिलेला आहे। त्याच्यामुळे याच्यातही भविष्याच्या विधानसभेची निवडणुकीची आता सुरुवात झालेली आहे। अवघ्या 2-2.5 महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणूक येणार आहे आणि मागच्या लोकसभेमध्ये देशामध्ये एक अनपेक्षित असं इंडिया आघाडीला यश मिळालं की यावेळेस आपल्याला जर भारतीय जनता पार्टीची सरकार आणायची आहे तर जास्तीत जास्त सीटा आपल्याला भारतीय जनता पार्टीची निवडायची आणि सगळ्यात जास्त अपेक्षा आपल्या गोंदिया जिल्ह्यात नाही, कारण इथं 4 पैकी 4 भारतीय जनता पार्टीच्या सीटा आपल्याला निवडून द्यायच्या की नाही द्यायचे, ताकदीने हात वर करून। आता उपेंद्रजी इथे आहेत, कारण आपल्या इथे बसलेल्या सगळ्यात मोठे नेते उपेंद्रजीच आहेत आणि जे वर मुंबई आणि दिल्लीपर्यंत आपला निरोप पाठवतील ताकदीने आपला निरोप आपण सांगितलेला उपेंद्रजींना की 4 पैकी 4 जर भारतीय जनता पार्टी लढली तर 4ही सीट 100% काय दगडावरची पांढरी रेषा आहे की भारतीय जनता पार्टी निवडून येणार। आज जिल्हा कार्यकारिणीची विस्तारित बैठक या ठिकाणी होती। बावनकुळे साहेबांच्या 2 बैठका होत्या, नागपूरमध्ये होत्या आणि नागपूरमध्ये जास्त पाऊस आल्यामुळे ते काही करणार नाही, तो उशिरा येणार आहे त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही। आणि संध्याकाळी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींची पण बैठक 8:30 वाजता असल्यानं ते या ठिकाणी आली नाही, परंतु एकूणच जिल्हा कार्यकारिणीची या ठिकाणी विस्तारित जी बैठक झाली आणि याच्यामध्ये साधारणतः बावनकुळे साहेबांना जे अपेक्षित होते त्याच्यामुळे सगळ्या तालुक्यांमधले सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आले, प्रमुख पदाधिकारी आले आणि साधारणतः 1500 लोक या ठिकाणी आज आले। बावनकुळे साहेबांनी ऑलरेडी या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांना ऊर्जा दिलेली आहे, त्याच्यामुळे ऊर्जा नाही देण्याचा प्रश्न त्या ठिकाणी येत नाही। माननीय परिणय फुके साहेब या ठिकाणी आले, आदरणीय डॉक्टर कोटेकर साहेब या ठिकाणी आले आणि जे प्रमुख नेते या ठिकाणी अपेक्षित होते ते नेते या ठिकाणी आदरणीय नेते साहेब या ठिकाणी आलेले आहेत, हेमंत भाऊ आले, सगळे मंडळी या ठिकाणी आलेले आहेत।